लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात असलेल्या दादगी या गावच्या महादेव कोळी समाजातल्या शिवाजी मेळे यांनी विद्युत तारांना चिटकून आत्महत्या केलेली आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून ते मुलांच्या साठी जे कार्यालयामध्ये दाखल केलेलं जातीच्या प्रमाणपत्राचा प्रस्ताव आहे तो मंजूर करण्यात यावा आणि जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी लढत होते आणि शेवटी निराश होऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे असं नातेवाईक सांगतात। मला सांगा काय घटना घडलेली आहे, नेमकी त्यांची परिस्थिती जी कुटुंबाची ती कशी आहे? आमचे आदिवासी समाजाचे बांधव शिवाजी मेळे दादगीतील रहिवासी निलंगा तालुक्यातील असलेले कुटुंबाची अत्यंत हालाकीची परिस्थिती आहे। त्यांना 2 लहान लहान मुलं आहेत, आई वडील आहेत। आता त्यांना त्यांच्या आई वडिलांना, पत्नीला आणि त्यांच्या मुलांना त्यांचा सांभाळ करण्यासाठी सुद्धा कोणी शिल्लक राहिलेलं नाही। आता सगळे त्यांच्यावर आधारित होते, परंतु या ठिकाणी या झाडके नावाच्या उपविभागीय अधिकाऱ्याने जातीचं प्रमाणपत्र न दिल्यामुळे मुलाबाळांचं या ठिकाणी भविष्य धोक्यात आहे। हा विचार करून त्या आमच्या समाज बांधवांनी या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। तर समाजाच्या वतीनं आमची एवढीच विनंती आहे, झाडकेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, या ठिकाणी आमची समाज म्हणून या ठिकाणी विनंती आहे। म्हणजे मराठवाड्याला वेगळा न्याय आणि राज्यातल्या वेगळ्या इतर प्रांताला वेगळा न्याय दिला जातोय। मराठवाड्यामध्येच महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र जे आहे ते तातडीने दिलं जात नाही, काय अडचण आहे त्याच्यामध्ये? मूळतः मराठवाड्यामधूनच मुख्य महादेव कोळी समाज हा मराठवाड्याचा आहे। ज्यावेळेस 13व्या शतकामध्ये हा स्थलांतरित झाला समाज आणि सह्याद्रीच्या भागात गेला। मूळच्या आम्ही आदिवासी क्षेत्रातले जे काही आमदार असतील, जे मंत्री आहेत, त्यांचे वंशज आहोत। बालाघाट असेल, त्यानंतर गोदावरी असेल, नळदुर्गचा भाग, या ठिकाणी आमचे पुरावे आहेत। आणि जसं मराठा समाजामध्ये मराठा हाच कुणबी आणि कुणबी हा मराठा, तसं या संदर्भ ग्रंथ असेल मराठवाड्यामध्ये, त्यामध्ये कोळी म्हणजेच महादेव आणि मल्हार अशा स्पष्ट आमच्या संदर्भ ग्रंथाच्या नोंद आहेत। परंतु हे शासन याकडं दुर्लक्ष करतं आणि विशिष्ट विभागातील जे TSP एरियातील म्हणजे आदिवासी क्षेत्रातील जे आमदार आहेत त्यांना सरळपणे जातीचं प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देते आणि आम्हाला मात्र निकष लावते। 1976ला क्षेत्रबंधन उठलं। क्षेत्रबंधन उठल्यानंतर अजिबात प्रमाणपत्र हे सरसकट दिलं पाहिजे, परंतु केवळ इथली लोकसंख्या गृहीत धरण्यासाठी आणि आमदाराची संख्या वाढवण्यासाठी हे सगळं षडयंत्र आहे। आणि ह्या आदिवासी लॉबीचं षडयंत्र येत्या काळात आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असं मी मराठवाड्याच्या वतीनं जाहीर करतो। महादेव कोळी जात प्रमाणपत्रासाठी देखील राजकारण होतं? हो, 100% राजकारण झाल्यामुळेच आज शरद झाडकेला राजकीय लोकांचा सुद्धा दबाव आहे। त्यामुळं तो जे आमचे 1400 प्रकरणं, आपले 2800 प्रकरणं आहेत दाखल झालेले, ते जर 14 महिने पेंडिंग ठेवत असेल आणि आमच्या जर बांधवाला न्याय देत नसेल तर आत्महत्येशिवाय काय पर्याय? त्यांनी म्हणून टोकाचं पाऊल घेतलं। ते जर वेळेत प्रमाणपत्र दिलं असतं तर आमचा आज समाज बांधव हा आमच्यापासून वंचित म्हणजे गेला नसता, एवढंच या ठिकाणी सांगायचं। आणि त्याच्या कुटुंबाला मदत दिली पाहिजे शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी मला म्हणायचं। कर्नाटकचा सीमावर्ती भाग आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये महादेव कोळी समाज जो आहे तो मोठ्या संख्येने आहे आणि तातडीनं सरकारने या विषयाला गांभीर्याने घेऊन जातीचे प्रमाणपत्र वाटप करावी अशा प्रकारची मागणी पुढे येत आहेत। यासाठी सातत्यानं आंदोलन देखील केली जात आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।